जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर. जे चॅनलचं नाव आहे SY क्रिएशन. तर आजचा आपला व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे आणि नक्कीच तुम्हाला आवडणार आहे. त्यामुळे जरा स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. तर आज आपण जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल यूज केलेलं आहे, तसं जे काही आपण बीट मार्क आणि शेक इफेक्ट यूज केलेलं आहे, याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनला मिळून जाईल. तिथून तुम्ही सर्व मटेरियल इझिली डाउनलोड करू शकता. तर चॅनलवर नवीन पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन ऑलवरती सेट करा, म्हणजे नवीन व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील. तर जरा ही नवीन घालवता आपण आपला आजचा व्हिडिओ सुरू करूया. तू न भातला बावळाच्या कोरमी होनी तुझा उभा तुझा किसी का सिक्का उछाले तुमने तेरी है पट्टी तुम मेरे हवाले. जय शिवराय मित्रांनो. तर तुम्ही आपल्या आजच्या व्हिडिओचा प्रिव्ह्यू बघितला असेलच. तर हा व्हिडिओ एकदम इझीमध्ये आणि कसा क्रिएट करायचा हे तुम्हाला मी आज शिकवणार आहे. त्यामुळे जराही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर आज आपण जो काही स्पेशल इफेक्ट दिलेला आहे तो तयार कसा करायचा हेही आपण शिकवणार आहे. त्यामुळे जराही स्किप करू नका. तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन या ॲपची गरज लागणार आहे. त्यामुळे टेलिग्राम चॅनलला जाऊन अलाइट मोशन ॲप डाउनलोड करून घ्या. टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनला मिळून जाईल. तसंच आपण जे तुम्हाला काय मटेरियल आणि जे बीट मार्क आणि शेक इफेक्ट प्रोव्हाइड केलेले आहेत ते तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे तुम्हाला प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर तुम्ही जे काय बीट मार्क आणि शेक इफेक्ट इम्पोर्ट केलेले आहेत इथं अशा प्रकारे दिसून येतील. आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा बीट मार्क ओपन करून घ्यायचा आहे. इथे आपल्याला सॉन्ग आणि बीट्सच्या लेअर अशा प्रकारे बघायला मिळणार आहेत. आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, सुरुवातीला येऊन प्लस चिन्हावरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. तर आपल्याला मीडियामध्ये आपले जे काही मटेरियल असेल ते अशा प्रकारे बघायला मिळेल. इथं आपल्याला एक स्पेशल आपलं इमोजीचं PNG बघायला मिळणार आहे. ते सिम्पली आपल्याला अशा प्रकारे इथे ॲड करून घ्यायचं आहे. नंतर मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनला क्लिक करून आपल्याला 3 नंबरच्या ऑप्शनवरती येऊन अशा प्रकारे साईज कमी करून घ्यायचं आहे. आणि नंतर आपल्या वरती टच करून अशा प्रकारे इथे हे बरोबर मध्ये ते ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. इथं आपण PNG बरोबर सेट करून घेतलेला आहे. आता आपल्याला सिम्पली ॲरोवरती क्लिक करत पुढे जायचं आहे. आणि आपला जो काही 4.25 सेकंदाचा बीट आहे त्या बीटला येऊन सिम्पली आपल्याला या ऑप्शनला क्लिक करायचं आहे, म्हणजे याची लेंथ इथपर्यंत वाढून जाईल. आता आपल्याला 4.25च्या बीटला येऊन पुन्हा एकदा प्लस चिन्हावरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. आता आपलं जे काही पुढचं इमेज असेल सिम्पली आपल्याला इमेज ॲड करून घ्यायचं आहे. हे आपण इमेज फक्त डेमोसाठी घेतलेले आहे. तर तुम्ही तुमचे कोणतेही इमेज ॲड करून हा व्हिडिओ तयार करू शकता. सिम्पली आपल्याला इमेज ॲड करून पुन्हा ॲरोवरती क्लिक करून पुढच्या बीटपर्यंत याची लेंथ वाढवून घ्यायचं आहे. पुन्हा आपल्याला काय करायचं आहे की इथं समोर लॉंग प्रेस करून आपल्याला सगळ्यात खाली हे इमेज घेऊन यायचं आहे. म्हणजे आपल्याला एक ब्लॅक कलरचे क्लिअर बघायला मिळेल. त्याच्या खाली आपल्याला इमेज घेऊन यायचं आहे. आणि पुन्हा आपल्याला इमेजला क्लिक करून अशा प्रकारे ते बरोबर हे हा जो काय आपला इफेक्ट आहे त्याच्यामध्ये आपल्याला बरोबर आपल्या अशा प्रकारे ते इमेज ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. पुन्हा आपल्याला 7.04च्या बीटला येऊन पुढचं आपलं इमेज ॲड करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे तेही आपल्याला पुढच्या बीटपर्यंत जाऊन याची लेंथ वाढवून घ्यायचं आहे. आणि पुन्हा समोर लॉंग प्रेस करून आपल्याला ह्या ग्रुपच्या खाली घेऊन यायचं आहे. नंतर आपल्याला इथे इमेज ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. पुन्हा पुढच्या बीटला आपल्याला इमेज ॲड करून घ्यायचं आहे. असं आपल्याला जेवढे आपण पुढे डबल बीट दिलेलं आहे तिथपर्यंत आपल्याला एक इमेज ॲड करत ते इथे इमेज ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. इथं आपण इमेजेस ॲडजस्ट करून घेऊया. तर आता आपल्या इथे इमेजची ॲडजस्टमेंट झालेली आहे. आपला जो काय ग्रुप आहे तो इथं बरोबर सेट झालेला आहे. आता आपल्याला नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, थोडंसं आपल्याला पुढं इथपर्यंत बघायला मिळेल की आपला हा व्हिडिओ इथं सेट झालेला आहे. आता आपल्याला या बीटला येऊन सिम्पली प्लस चिन्हावरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. तर पुढचं एक इमेज ॲड करून 3 डॉटला क्लिक करायचं आणि कंपोजिशन म्हणजे फिल कंपोजिशन एरियाला क्लिक करायचं आहे. आणि सिम्पली आपल्याला ॲरोवरती क्लिक करून पुढच्या बीटला जाऊन जो काही एक्स्ट्रा पार्ट आहे तो इथं कट करून घ्यायचा आहे. असं आपल्याला इथून पुढच्या प्रत्येक बीटला एक इमेज ॲड करून ते फुल स्क्रीन करून पुन्हा याची लेंथ आपल्याला पुढच्या बीटपर्यंत जाऊन कट करून घ्यायचं आहे. तर आपण जे काय तुम्हाला जेवढे इमेजेस दिलेले आहेत तेवढे इमेज आपल्याला इथे ॲड करून म्हणजे जेवढे आपण बीट्स दिलेले आहेत ते प्रत्येक बीटला एक इमेज ॲड करून अशा प्रकारे ते फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे. इथं आपल्या इमेजची जे काही सेटिंग असेल ते व्यवस्थित करून इथं आपण सगळे इमेजेस ॲड करून घेऊया. तोपर्यंत व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या. आणि चॅनलला नवीन पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करून समोरील ऑल नोटिफिकेशनवरती बेल आयकन सेट करा. इथं आपण सगळे इमेजेस ॲड केलेले आहेत. आता आपल्याला सिम्पली यातून बॅक येऊन शेक इफेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. शेक इफेक्ट येऊन आपल्याला बघायला मिळेल की आपण सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला एक लेअर दिलेलं आहे. त्याच्या लेअरला क्लिक करून सिम्पली आपल्याला इफेक्टला जायचं आहे आणि 3 डॉटला क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे. तर हा इफेक्ट कॉपी करून पुन्हा अजून आपल्याला बीट मार्कवरती यायचं आहे. आता आपल्याला सिम्पली जो काय आपल्याला डबल बीट दिलेला आहे त्या बीटला येऊन आपण जे इथनं पुढे जेवढे इमेजेस ॲड केलेले आहेत त्याला सिम्पली आपल्याला इफेक्टला जाऊन 3 डॉटला क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे. असं आपल्याला जेवढे आपले इमेजेस आहेत त्या प्रत्येक इमेजला एक इफेक्ट पेस्ट करत जायचं आहे. आपल्याला शेवटपर्यंत हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. इथं आपण इफेक्ट पेस्ट करून घेऊया. तर अशा प्रकारे आपण इथं जेवढे काही आपले इमेजेस आपण ॲड केलेले आहेत त्या प्रत्येक इमेजला एक इफेक्ट पेस्ट केलेला आहे.
आता आपल्याला पुन्हा नेक्स्ट स्टेप काय करायचं, आपला जो काय डबल बीट आहे म्हणजे आपण तुम्हाला 2 बीट्स दिलेले आहेत तिथे येऊन सिम्पली आपल्याला पुन्हा एकदा प्लस चिन्ह होते ते करून मीडियामध्ये जायचं आहे. तर आपण जे काय मागाशी इमोजी PNG ॲड केलेलं आहे ते पुन्हा एकदा ॲड करून याची लेंथ आपल्याला शेवटच्या बीटपर्यंत वाढवून घ्यायचं आहे. पुन्हा आपल्याला मूव्ह अँड ट्रान्सफरला क्लिक करून आपल्याला सगळ्यात वरती इथे हे इमोजी PNG घेऊन यायचे आहे. थोडी साईज कमी करून आपल्याला इथं अशा प्रकारे इथे हे वरती हा जो काय आपला वरती मोकळा स्पेस असणार आहे त्यामध्ये आपल्याला हे PNG इथं अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. ॲडजस्ट झालेलं आहे. तर आजचा आपला व्हिडिओ इथे क्रिएट झालेला आहे. आता आपल्याला व्हिडिओ सेव्ह करायचा आहे. तर हा जो काय आपला ॲरोचा ऑप्शन आहे जो सिम्पली आपल्याला क्लिक करून इथे एक्सपोर्टला क्लिक करायचं म्हणजे आजचा व्हिडिओ HD मध्ये गॅलरीत सेव्ह होऊन जाईल. तर आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर नक्कीच लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो मला इंस्टावरती फॉलो केलं नसेल तर फॉलो करा आणि व्हॉट्सअप आणि टेलिग्रामची ग्रुपही जॉईन करून घ्या. तर आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.